भूमिगत जलवाहिन्या, पाणी पुरवठ्याच्या मुख्य वाहिन्या आणि ड्रेनेजची कामे पूर्ण करण्याबाबत महापालिकेने MSIDCला 3 वेळा लेखी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे। आता रस्ता खोदून आवश्यक कामे करावी लागणार असून त्यासाठी सुमारे 9 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे। फोडकी रोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामास 1.5 महिन्यापूर्वी सुरुवात झाली होती। काम सुरू होण्यापूर्वीच महापालिकेने भूमिगत जलवाहिन्या, पाणी पुरवठा व्यवस्था आणि ड्रेनेज चेंबरची कामे पूर्ण करण्याची गरज MSIDCच्या निदर्शनास आणून दिली होती। त्यानंतर 2 जुलै आणि 17 जुलै रोजीही स्वतंत्र स्मरणपत्रे पाठवून जलवाहिनी, क्रॉसिंग आणि ड्रेनेजची संबंधित कामे पूर्ण करण्याची आठवण करून देण्यात आली होती। मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करून रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरूच ठेवण्यात आले। महापालिका आणि MSIDCच्या संयुक्त पाहणीत आसरा चौक परिसरातील 18 इंची, 20 इंची तसेच गोदुताई घरकुल योजनेची मुख्य जलवाहिनी नव्या काँक्रीट रस्त्याखाली अडकल्याचे स्पष्ट झाले। याशिवाय ड्रेनेजची तब्बल 18 चेंबर्सही बुजल्याचे निदर्शनास आले आहे। महिला हॉस्पिटलकडून विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाच्या उजव्या बाजूला दाट लोकवस्ती असून मुख्य जलवाहिनी डाव्या बाजूला आहे। त्यामुळे भविष्यातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी या ठिकाणी जलवाहिनीचे क्रॉसिंग करणे अपरिहार्य असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी नव्याने तयार झालेला काँक्रीट रस्ता खोदावा लागणार असून त्यावर सुमारे 9 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार आहे। त्यामुळे नियोजनातील त्रुटींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। Now and press the bell icon. Never miss a